महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी आजपासून 3 दिवसांच्या संपावर। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। 410 कोटी 30 लाखांचा निधी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी वळवला। निधीचा वापर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी करण्याच्या सूचना। राज्य शासनाच्या त्रिभाषा धोरण समितीबाबत मनसे आक्रमक। आडमार्गाने हिंदी लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आहोत हे लक्षात ठेवावं। त्रिभाषा धोरण समितीला पत्र लिहून मनसेचा आक्रमक पवित्रा। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। ओबीसी मंत्री अतुल सावेंसोबत बावनकुळेंच्या संयुक्त बैठकीत आदेश। ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाकडून आझाद मैदानात आंदोलनाची हाक। मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव सहभागी। कोल्ड्रिफ्ट कप सिरप नंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं रेस्पी फ्रेश टीआर या कप सिरपच्या खरेदी विक्री वापरावर प्रतिबंध लावला। सोन्याच्या दरात पुन्हा 2,000ची वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर हा प्रतितोळा 1,26,700 रुपयांवर। मुंबईत दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन। मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभा। मुंबई क्रिकेट असोसिएशनची आगामी त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबरला तर मुंबई T20 लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलची निवडणूक त्याच वेळी घेण्यात येणार। नवी मुंबईतील वाशीमध्ये नागरी समस्या सुटत नसल्यानं मनसेच्या माध्यमातून टाळ्या वाजवून आंदोलन। मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली वाशी वॉर्ड कार्यालयावर आंदोलन। मुसळधार पावसाचा सर्वच जिल्ह्यांना फटका। भाजीपाला पीक पावसात खराब झाल्यानं उत्पन्न घटलं। 15 ते 16,000 किलो येणारा भाजीपाला आता 6 ते 7,000 किलो। पालघरच्या वाडा तालुक्यात आंबिस्तेमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण स्पष्ट। वाहतूक कोंडीनं त्रस्त चाकणकरांचा मोर्चा। चाकण ते आकुर्डी PMRDAचा 25 किलोमीटरचा मोर्चा। वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या नागरिकांचा चाकणमध्ये मोर्चा। PMRD कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं पोलीस आणि खासदार अमोल कोल्हेंमध्ये शाब्दिक चकमक। कोल्हापुरात आयकर विभागाचा अलोक बन्सल उद्योगपतीवर छापा। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील स्थळी उत्पादक करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापला दिला मोठा दणका। उद्या शेकापचे अनेक दिग्गज भाजपात करणार प्रवेश। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या स्वबळावर ताकदीनं लढण्याचा निर्धार। कार्यकर्त्यांनी पक्ष चिन्ह याची फिकीर न करता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या संजय काका पाटलांच्या सूचना। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पुणे पोलीस आणि ATSची छापेमारी। देशविरोधी कारवाई करणारे या भागात लपल्याची माहिती। पुण्यात कोंढव्यासह 18 ठिकाणी रात्री अचानक ATSची छापेमारी। आतापर्यंत जवळपास 20 जणांची चौकशी। कोंढव्यामध्ये एकीकडे तपास यंत्रणांची छापेमारी सुरू असताना दुसरीकडे कोंढव्यामध्ये काही ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकले। पोलीस या दिशेने देखील तपास करण्याची शक्यता। राज्यात वीज कर्मचारी आजपासून 3 दिवस संपावर। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं कंपनीची पुनर्रचना करण्याचा थाट। साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द। ठेवीदारांमध्ये खळबळ। उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या 1 दिवस आधी एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये 10 तारखेला दुपारी 12 वाजता बूथ प्रमुखांच्या मेळावा घेणार असल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 28 ऑक्टोबरला। वाल्मिक कराड आणि विष्णू साठे वगळता इतर 5 आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर आज दिवसभरात कोर्टाकडून ऑर्डर येण्याची शक्यता।
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदारांकडून अरेरावी. बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या बार्शीत बांधाच्या वादातून दोन शेतकऱ्यांमधील वाद विकोपाला. रागातून एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याची तब्बल 160 केळीची झाडं उद्ध्वस्त केल्याचा आरोप. बीडच्या कपिलधारवाडीत भूस्खलन होतच राहणार. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणीनंतर स्पष्टीकरण. जमिनीच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नैसर्गिक मार्ग नसल्याचं दिलं कारण. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानापोटी जाहीर केलेली 8,500 रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. सचिन घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो आता भाजपकडून ट्विट करण्यात आलेत. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळ